सांगली महानगरपालिका व्यावसायिकांच्या बाबतीत दुजाभाव का असा प्रश्न निर्माण करत आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी महापालिकेकडे ना हरकत दाखला आणि व्यावसायिक परवाना न घेणाऱ्या तनिष्का स्टोअर्सवर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेकडे केलेली आहे। सांगली शहरातील प्रसिद्ध सोने चांदी विक्रेते या व्यावसायिकांनी महापालिकेचे ना हरकत दाखला तसेच व्यवसाय परवाना घेतलेला नाही, त्यामुळे महापालिकेचे कर बुडालेला आहे आणि याआधी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अधिकाऱ्यांनी डिजिटल फ्लेक्स व्यावसायिक यांच्यावर व्यवसाय परवाना न घेतल्याच्या कारणावरून 18,000 रुपये प्रमाणे दंड आकारलाय। म्हणजेच लहान व्यावसायिकांवर लगेच कारवाई केली जाते, मात्र मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा सवाल डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे। त्यासोबतच सोने चांदी व्यावसायिकांनी गेली 7 ते 8 वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत, त्या दिवसापासून आज अखेर त्यांनी ना हरकत दाखला किंवा व्यवसाय परवाना घेतला नसल्या कारणाने महापालिकेचा कर बुडालेला आहे। तरी जोपर्यंत ना हरकत दाखला आणि व्यवसाय परवाना घेतला जात नाही तोपर्यंत तो व्यावसायिक दुकान सील करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सांगली येथील SFC मेगा मॉलमध्ये सिद्धी अलंकारम प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून जे तनिष्क स्टोअर्स म्हणून सोने विक्रीचं जे काही दुकान आहे, हे दुकान व्यवसाय परवाना न घेता गेली 6 ते 7 वर्ष सुरू आहे। हे जी तक्रार माननीय आयुक्तांच्याकडे केली होती, तसेच या दुकानदारानं पेपरमध्ये जाहिरात दिली होती की व्यवसाय परवाना मिळण्यासाठी हरकती आहेत का। ती हरकत आम्ही घेतलेली होती। त्या हरकतीची आज दुसरी सुनावणी पार पडली। मला त्यात इतकं वाईट वाटलं की महापालिका क्षेत्रातील व्यवसायधारकांना दुजाभावाची वागणूक दिली जाते। एखादा छोटा व्यावसायिक प्रिंटिंग प्रेस असेल किंवा फ्लेक्सवाला प्रिंटिंगवाला असेल, त्याच्यावर 18,000चा दंड आकारण्यासाठी स्वतः आयुक्त त्यांचा लवाजमा सगळ्या पदाधिकारी अधिकारी घेऊन तिथं जाऊन ते सील करून 18,000 दंड वसूल करतात। मग आयुक्तांच्या हाताला काही लकवा मारलेला का पायाला लकवा मारलेला शुभम गुप्ता या तनिष्क ज्वेलर्सच्या तनिष्क स्टोअरच्या ठिकाणी जाऊन त्याला या 7-8 वर्षाचा दंड आकारून तात्काळ ते आस्थापना सील का करू शकत नाहीत। कुठंतरी संशयास्पद वातावरण आहे, कुठंतरी संशय येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं या महापालिका क्षेत्रामध्ये गरीब व्यावसायिकाला एक न्याय वेगळा आणि सोने चांदीचं दुकान मोठा व्यवसाय करणाऱ्याला एक न्याय वेगळा, हे कुठंतरी चुकीचं होते। आणि त्यामुळं आज मी आपणास इशारा देतो या महापालिका प्रशासनाला, आयुक्तांची तर बदली झालेलीच आहे, यांनी अतिशय कार्यतत्पर होते। त्यांच्या कार्यकाळात माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून त्याने ह्या शुभम गुप्तांनी त्यांच्या कार्यकाळात काय काय गुन्हे उधळले त्याची सगळी पुराव्यासह काय कागदपत्र मी आयुक्तांची कागदपत्र मी मुख्यमंत्री महोदयांना मी देणारच आहे। पण त्या विषयामध्ये सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की महापालिकेनं सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे। आणि मी सध्याचे जे परवाना विभागचे जे अधिकारी असतील किंवा संबंधित कोण वरिष्ठ अधिकारी असतील, त्यांनी या तनिष्क स्टोअर्सवाल्याला जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आम्हाला संविधानिक मार्गानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल। आणि एक 4 दिवसामध्ये हे जर तनिष्क स्टोअर्स जर ह्या महापालिकेने सील केलं नाही तर येणाऱ्या पुढच्या आठवड्यात मंगळवारी महापालिका मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केलं जाणार आहे, ह्याचा मी जाहीर इशारा देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।